मला माझ्या रिटायरमेंटला 60व्या वर्षी जर 2 करोडचा कॉर्पस हवा असेल तर मला कितीची एसआयपी करायला लागेल? जर माझं वय 50 असेल तर साधारण मला 90,000 रुपयाची एसआयपी करायला लागेल, जिच्याने जर मला 12% परतावा दिला तर मी पुढच्या 10 वर्षामध्ये 2 करोडच्या कॉर्पस पर्यंत पोहोचता येईल. पण तेच जर माझं वय 45 असेल, म्हणजे माझ्याकडे 15 वर्षाचा वेळ असेल, तर मी साधारण 42,000 रुपयाची एसआयपी केली तरी पण मी त्या 2 करोडच्या कॉर्पस पर्यंत पोहोचू शकतो. मी जर 40व्या वर्षी जर एसआयपीची सुरुवात केली, पुढचे 20 वर्ष जर मला एसआयपी करायची तर मला 21,743च्या एसआयपीनी सुरुवात करावी लागेल. 35व्या वर्षी जर मी एसआयपीचा विचार केला माझ्या रिटायरमेंटसाठी तर मला 11,700 रुपयाची एसआयपी करावी लागेल. जर मी 30 वर्षाचा असताना, म्हणजे माझ्याकडे पुढचे 30 वर्ष आहेत आणि मी एसआयपीचा विचार करतोय, तर मला साधारण 6,500 रुपयाच्या एसआयपीनी सुरुवात करावी लागेल. आणि तेच जर मी माझ्या यंग एजमध्ये, म्हणजे मी 25व्या वर्षी, जर मी आज 25 वर्षाचा असतानाच माझ्या रिटायरमेंटचा विचार करतोय तर 3,500 रुपयाच्या एसआयपीनी पण मी 2 करोडच्या कॉर्पस पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना जसं तुम्ही परताव्याकडे बघता, त्याच्यापेक्षा सर्वात मोठा जो मुद्दा आहे तो कंटिन्युटी, सातत्य आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी किती टाइम देत होते. याच्यामध्ये जर हीच जर एसआयपी तुम्ही स्टेपअप वाली केली, म्हणजे जर मी माझ्या 25व्या वर्षी स्टेपअप वाल्या एसआयपीनी सुरुवात केली तर हेच 2 करोडच्या जागी माझ्याकडे 10 करोडचा कॉर्पस उभा राहील. त्यामुळे मित्रांनो, लवकर सुरुवात करणं गरजेचं आहे आणि केलेली सुरुवात मार्केट वर असून देत, खाली असून देत, कंटिन्युटी ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटला तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल तेवढी ती तुम्हाला चांगला परतावा देईल. तुम्हालाही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.